राज ठाकरे 7 फेब्रुवारीला पंढरपूर दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे। पंढरपूरमध्ये मनसे सहकार सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं शिबिर होणार आहे। त्याला राज ठाकरे उपस्थित राहणार असून ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नांदेडमध्ये उद्या आभार सभा पार पडणार आहे अशी माहिती शिवसेना नेते हेमंत पाटील यांनी दिली आहे। या आभार सभेमध्ये पक्षप्रवेशाचा धमाका होणार असून याचा मराठवाड्याच्या राजकारणावर परिणाम होईल असा दावा हेमंत पाटलांनी केला। प्रत्येक पक्षाला जिल्हा तालुका स्तरावर पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असं वक्तव्य मंत्री दादा भुसेंनी भाजपच्या संपर्क मंत्री पदावर केलंय। त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटत असेल तर चांगलंच आहे असं भुसे म्हणाले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। त्यानंतर खडसे पुन्हा भाजपात येणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत। यावर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। खडसेंच्या पक्षप्रवेशाचा निर्णय मुख्यमंत्री आणि चंद्रशेखर बावनकुळे घेतील असं शेलार म्हणाले। राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळावा यासाठी उत्तरेतील अनेक राज्यात आम्ही निवडणूक लढवत आहोत असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी केलं। तर दिल्ली निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला चांगली मतं मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शिवभोजन थाळी योजना सुरू ठेवावी या मागणीचं पत्र छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवलंय। गरीब आणि गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळी सुरू राहणं अत्यंत आवश्यक असल्याचं भुजबळ यांनी पत्रात म्हटलंय। महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली। यावेळी त्यांनी अल्पसंख्याक विभागाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिलेत। सोबतच पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाचा आढावा घेतला। आमदार रोहित पाटील यांनी सांगलीच्या कुचीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली। विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनामध्ये दिलं जाणारं जेवण खाऊन त्यांनी जेवणाची गुणवत्ता तपासली। तसंच रोहित पाटलांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला। दिल्लीच्या जंगपुरा इथं आम आदमी पार्टी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली। यावेळेला एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तर आपचे उमेदवार मनीष सिसोदिया यांच्या समोरच भाजप कार्यकर्त्यांनी मोदींच्या घोषणा दिल्या। दिल्लीच्या सीलमपूरमध्ये मतदानादरम्यान गोंधळ निर्माण झाला होता। बुरख्यात बनावट मतदान केल्याचा आरोप भाजपने केला होता। यामुळे काही काळ मतदान केंद्राबाहेर गोंधळाचं वातावरण होतं। उत्तर प्रदेशच्या मिल्कीपूर निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाने भाजपवर बनावट मतदानाचा आरोप केलाय। या प्रकरणी सपा नेते अखिलेश यादव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयागराजमध्ये महाकुंभात पवित्र स्नान केलंय। त्रिवेणी संगम इथं मोदींनी पूजा देखील केली। यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते। आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर समितीने हिंदू नसलेल्या 18 कर्मचाऱ्यांना हटवण्याचा निर्णय घेतलाय। या कर्मचाऱ्यांना आंध्र प्रदेशच्या इतर सरकारी विभागांमध्ये नोकरी किंवा स्वेच्छानिवृत्तीपैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे। पुण्यामध्ये पीएमपीचे 5 नवीन डेपो उभारले जाणार आहेत। परिवहन महामंडळाने हिंजवडी, चिरोली, भोसरी, मोशी आणि रावेत या 5 ठिकाणी नवीन डेपो सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता पीएमपीच्या आगारांची संख्या 20 होणार आहे। वीज बिल ऑनलाईन भरा, स्मार्टफोन, स्मार्ट वॉच जिंका अशी स्कीम महावितरणनं ग्राहकांसाठी काढली आहे। 3 किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यापासून वीज बिल ऑनलाईन भरणाऱ्या लघुदाब वीज ग्राहकांना महावितरणनं जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे। या समुपदेशकांकडून परीक्षार्थींना ताणतणाव व्यवस्थापनासाठी मोफत मार्गदर्शन करण्यात आहे। विदर्भातील विद्यापीठांचे वेळापत्रक कोलमडलंय। त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं। यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं नागपुरातल्या अधिवेशनात विदर्भातील 3ही विद्यापीठांचा कारभार सुधारण्यासंदर्भात ठराव पारित केलाय। विद्यापीठाने त्यांचं शैक्षणिक वेळापत्रक सुधारण्याची गरज आहे असं या ठरावात म्हटलंय। शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवास महागला। एसटी भाडेवाढीनंतर रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ झाली आहे। त्यानंतर आता शालेय बसच्या भाड्यामध्ये 18% भाडेवाढ होणार असल्याची माहिती शालेय बस संघटनेनं दिली आहे। येवला तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी विजय कोमटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। संघाचे विद्यमान चेअरमन संजय साल मोठे यांनी
राजीनामा दिल्यानं सदर पद रिक्त झालं होतं। यावेळेला संचालक मंडळ तथा व्यवस्थापक बाबा जाधव उपस्थित होते। ठाण्यातील कळवा मुंब्रा आणि दिवा परिसरामध्ये शुक्रवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे। एमआयडीसीच्या जलवाहिनीवर तातडीच्या दुरुस्तीचं काम होणार असल्यानं पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे 6 फेब्रुवारीला मध्यरात्री 12 वाजल्यापासून 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत 24 तास पाणी पुरवठा बंद असणार आहे। गियाबारेची रुग्णसंख्या वाढल्यानंतर पुणे मनपाला जाग आली आहे। पुण्यातील दूषित पाणी आढळलेल्या आरओ प्लांटला टाळं ठोकण्यात आलंय। सिंहगड रस्ता परिसरामध्ये तब्बल 19 ठिकाणी कारवाई केली आहे। या आरओ प्लांटमध्ये कॉलिफॉर्म बॅक्टेरिया आढळलाय। नंदुरबार इथं जीबीएस आजाराचे 2 संशयित रुग्ण आढळले आहेत। यामुळे आरोग्य विभाग सतर्क झालाय। या 2 रुग्णांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे। प्रकृती चिंताजनक असलेल्या लहान मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय। गियाबारेच्या अनुभवानंतर नवा कायदा आणणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। जलप्रदूषण झाल्यास संबंधित यंत्रणांना दोषी धरणार असून साथ नियंत्रणासाठी नवी नियमावली आणणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदी प्रदूषित झाली आहे। या दरम्यान माघ वारीच्या काळामध्ये आलेल्या भाविकांना प्रदूषित पाण्यामध्ये स्नान करण्याची वेळ आली आहे। लोकांनी टाकलेले निर्माल्य, जुने कपडे यामुळे नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे। पाणी इतकं प्रदूषित झालंय की त्यामध्ये किडे आणि अळ्या पडलेल्या आहेत। याबद्दल भाविकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। संभाजीनगरमध्ये नामांकित बिल्डरच्या 7 वर्षांच्या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। 2 कोटींच्या खंडणीसाठी बिल्डरच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं। या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई सुरू आहे। आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले। पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बिडकीन इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चितेगाव ते बिडकीन गावातील रखडलेलं रस्त्याचं काम आणि धुळीमुळे नागरिकांना त्रास होत असल्यानं नागरिकांनी हे आंदोलन केलं। विरार अलिबाग कॉरिडॉर बाधित शेतकरी संघर्ष समितीची बैठक अलिबाग इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। मात्र जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं शेतकऱ्यांची निराशा झाली। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। शक्तीपीठ महामार्गाविरोधात नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। बागायती पट्टा असलेल्या अर्धापूर तालुक्यातल्या गावामधील शेती मोठ्या प्रमाणावर या शक्तीपीठ महामार्गात जाणार आहे। त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला जमीन द्यायला या शेतकऱ्यांचा विरोध आहे। दरम्यान या महामार्गाला मुठभर शेतकऱ्यांचा विरोध आहे असं नांदेड दौऱ्यावेळेला मुख्यमंत्री म्हणाले होते। त्यामुळे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। नालासोपाऱ्यात पालिकेच्या कारवाई विरोधात नागरिक आक्रमक झालेत। नालासोपारा पूर्वेच्या 41 अनधिकृत इमारतींवर कारवाई अद्याप सुरू असून आतापर्यंत 18 इमारती जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत, तर उर्वरित 23 इमारतींवर कारवाई करण्यात येत असतानाच नागरिकांनी पालिकेच्या कारवाईला जोरदार विरोध केला। अखेर पोलिसांनी त्यात मध्यस्थी करून नागरिकांना शांत केलं।